आज आपण झटपट होणारी पण चटकदार चवीची मसाला भेंडीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे, ती मी चिरून घेणार आहे. 2 मोठे टोमॅटो, 1 कांदा, 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. एका कढईत 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये ही चिरलेली भेंडी घालून व्यवस्थित परतून शिजवून घ्यायची आहे. ही भेंडी अशी आपण आधीच परतून बाजूला काढून ठेवणार आहोत. यावरती पाव चमचा मीठ घालायचं आणि ही परतूनच अशी शिजवून घ्यायची आहे. साधी परतलेली भेंडीची भाजी आपण करतो तेव्हा त्याला खूप तेल सुटतं आणि ती पोळीबरोबर खायला काहीशी जरा कोरडीही वाटते. आता ही भेंडी शिजली आहे, आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. त्याच कढईत परत 2 मोठे चमचे तेल घ्यायचं, त्यावर अर्धा चमचा जिरं आणि आपण जी पेस्ट केली होती कांदा टोमॅटोची ती यावरती घालायची. आता यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सगळंच कच्चं होतं, त्यामुळे ही पेस्ट व्यवस्थित परतली जाणं फार आवश्यक आहे. थोडं झाकण ठेवत ठेवत परतायची, नाहीतर हा मसाला फार उडतो, हाताला चटके बसू शकतात. त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट हे मिसळून घेतल्यावर 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. जितकी छान ही पेस्ट परतली जाईल तितकी छान आपल्या भाजीची चव लागते. आता या मसाल्यापुरतं मीठ ह्यात घालायचं. भेंडीला आपण आधी थोडंसं मीठ आधी घातलंच होतं. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे. या मसाल्याचा रंग बदलला आणि थोडं त्याला तेल सुटायला लागलं की आपला मसाला परतून तयार झाला. आता बघा याचा रंगही बदलला आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली भेंडी घालायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायची. झाकण ठेवून नीट एक वाफ येऊ द्यायची की झालं, आपली झटपट मसाला भेंडी तयार आहे. अतिशय चविष्ट लागते आणि छान ओलसर राहते. विशेषतः डब्यात जर पोळी भाजी द्यायची असेल तर त्यासाठी ही भाजी अगदी उत्तम आहे. मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून सर्व करायची. आज मी कोवळे मटार घालून गाजराची कोशिंबीर केली होती. मसाला भेंडी आणि गरम गरम फुलका असा बेत होता. तर तुम्हीही ही झटपट मसाला भेंडी जरूर करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडेल. तुम्हाला आवडली तर मला जरूर सांगा. धन्यवाद.